प्रतिवर्षाप्रमाणे ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त नांदगावमधील शालेय विद्यार्थी, विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या ग्रामस्थांच्या गुणगौरवाचा कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या वतीने सभागृहात आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते। या प्रसंगी मुरुडचे गट शिक्षणाधिकारी सुनील गवळी यांचेही भाषण झाले। त्यांनी आपल्या भाषणात नांदगाव ग्रामपंचायतीने शिक्षणासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे असे सांगून गुणवंत नागरिक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। विस्तार अधिकारी वसंत दळवी यांचेही यावेळी भाषण झाले। कार्यक्रमात मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात आपली सेवा बजावणाऱ्या व रुग्णांना विशेष सेवा मिळवून देणं यासाठी मदत करणाऱ्या नांदगावच्या सुकन्या छाया भोसले चिंबुलकर यांनी टाटा रुग्णालयातर्फे अमेरिकेत जाऊन रिसर्च केल्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सभापती घाटवळ, सरपंच सेजलताई घुमकर व सुनील गवळींच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन विशेष हृदय सत्कार करण्यात आला। तसेच गावातील विद्यार्थ्यांसह विविध स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्या 100हून अधिक जणांच्या स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व गुलाब पुष्प देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला। मुरुड तालुक्यातील नांदगाव ग्रुप ग्रामपंचायत एक विविध पुरस्कार प्राप्त महत्वाची व अग्रगण्य अशी ग्रामपंचायत आहे। गावातील नागरिक सुशिक्षित व सुसंस्कृत असून सरपंचांसह सर्व सदस्यांनी आपल्या ग्रामपंचायतीचा डंका जिल्ह्यात वाजविला आहे। अशा ग्रामपंचायतीला पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांद्वारे गावचा अधिक विकास साधण्यासाठी आपण सर्वतोपरी शिक्षक आहेत आणि सगळे माननीय आहेत। त्यांची आयुष्य बनवली आहे, त्याच्याच पुढे मी इथून अमेरिकेपर्यंतचा पल्ला गाठू शकते आणि तिथे गेल्यावर मला पहिल्यांदा अनुभव वाटलं। थँक्यू व्हेरी मच। मला मायेकराची जाणीव म्हणजे तुम्ही खरंच करून दिली आणि सगळ्यात माझ्या मिस्टरांना मला खूप सहकार्य मिळालं। या छोट्या गावातून अमेरिकेपर्यंत प्रवास करते सहकार्य करणार असल्याचे मुरुड तालुका पंचायत समितीचे सभापती निलेश घाटवळ
यांनी नांदगावमध्ये बोलताना प्रतिपादन केले. कार्यक्रमाला विस्तार अधिकारी प्रसाद माळी, नांदगाव सजाचे तलाठी ढोले, ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद हात्रे, मुख्याध्यापिका अर्चना खोत, माजी सरपंच असलम हळ्ळे, विद्याधर चोरघे, माजी उपसरपंच मधुकर चोरघे, नरेश कुंबळ, सुदेश धुमकर, विद्यमान उपसरपंच मेघा मापगावकर, सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत सरपंच सेजलताई घुमकर यांनी केले. सूत्रसंचालन खोत सर यांनी